वेलकम बॅक टू द यूट्यूब चॅनल। मी आपल्या सगळ्यांचं अमेरिका अँड मच मोर ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। आज आपण चाललेलो आहोत अमेरिकेमधल्या फार्मर्स मार्केटमध्ये आणि चला तर बघूयात हे फार्मर्स मार्केट आणि फार्मर्स मार्केटचा परिसर आतमधनं कसा आहे। अशी वेगवेगळ्या प्रकारची फळांची व्हरायटी आपल्याला पाहायला मिळेल। प्रत्येक गोष्टीचे रेट्स पण आपण पाहू शकतो आणि इथे अशा बॅग्स असतात। या बॅगमध्ये आपण हे सामान भरायचं आणि मग तिकडे एक काउंटरला जाऊन पे करायचं असं ऑप्शन इथे असतं आणि अशाच पद्धतीने ते घ्यावं लागतं। इथे तुम्ही बघू शकता किती वेगवेगळ्या व्हरायटी आहेत आणि किती वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या इथे आपल्याला पाहायला इथे विक्रीसाठी आणलेली फळं आणि भाज्या ह्या खूप जास्ती फ्रेश असतात, कारण फार्मर्सनी त्या स्वतः त्यांच्या फार्म्समधनं कलेक्ट करून त्या इथे आणलेल्या असतात। अमेरिकेमध्ये अशी खूप सारी दुकानं आहेत जिथे भाज्या मिळतात, फळं मिळतात, पण इथल्या फार्मर्स मार्केटच्या भाज्यांची आणि फळांची मजा ही काही निराळीच आहे। इथे वेगवेगळ्या व्हरायटीच्या भाज्या आपल्याला पाहायला मिळतील। इथे काही अमेरिकन भाज्यांच्या व्हरायटीज सुद्धा आहेत ज्या तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील। इथे फळं आणि भाज्या यांच्या बरोबरीनेच काही होममेड प्रोडक्ट देखील विक्रीला आहेत, तर त्याच्यापैकीच काही होममेड सोप्स आणि होममेड ब्युटी प्रोडक्ट्स पण इथे तुम्हाला पाहायला मिळतील। इथे प्रोडक्ट्सच्या विक्रीबरोबरच आपल्याला जर का काही घरी आपल्या किंवा आपल्या फार्ममध्ये काही फळं पालेभाज्या यांची लागवड करायची असेल किंवा आपल्या काही गार्डनसाठी म्हणून काही सजेशन पाहिजे असतील, तर ते सजेशन आणि ते गाईड करणारी काही मंडळी इथे उपलब्ध आहेत आणि ते छान अशा पद्धतीने इन्फॉर्मेशन देत आहेत। Also very good are some local garden tours that are done, bringing back the natives. You can just Google bringing back the natives, and then you can see all these existing designs. There's a bunch of YouTubers, like unlimited YouTube videos on bringing back the natives. You can, hey, look for me on bringing back the natives. Oh yeah, he had a garden. इथले फ्रूट्स आपण घ्यायच्या आधी टेस्ट करून पण बघू शकतो। त्याच्यासाठी त्यांनी छान असं कट करून ठेवलेलं असतं आणि ते आपण टेस्ट करून बघू शकतो। Yellow nectarine, this is yellow peaches, yellow nectarine in Valencia, okay? This is Valencia. Maybe brown. Which is sweet, this one or that one? They're very sweet also. इथे सध्या समर सुरू आहे आणि इथे सगळेजण आपल्या आपल्या घरी प्लांटिंगचा विचार करतात, सो त्याच्यासाठीच म्हणून इथे काही प्लांट्स आणि फ्लॉवर्सचे ऑप्शन पण आपल्याला पाहायला मिळतात। Going right now. You know, if you want it, come on down. Adorable French Bakery.
$10, amigo. $10. Super nice. Yes, not too many, but I mean, because it's हा अर्विंग्टनचा एरिया हा स्पेशली इंडियन लोकांसाठी फेमस आहे. तर आपल्याला इथे खूप सारे इंडियन पाहायला मिळतात आणि खूप छान वाटतं इथे आल्यावरती. या मार्केटचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या मार्केटमध्ये अमेरिकन फूडच्या बरोबरीने इंडियन फूडसुद्धा पाहायला मिळतं. इथे चाटचे वेगवेगळे प्रकार मिळतात आणि इंडो चायनीजचे वेगवेगळे प्रकार मिळतात. इथे ड्रायफ्रूट्सचे खूप सारे प्रकार दिसत आहेत. आजचा ब्लॉग आणि आपण सगळ्यांनी पाहिलं फार्मर्स मार्केट कसं आहे ते. आणि तुम्हाला जर का आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.